म्हणतात की स्त्रीला समजून घेणं प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही शक्य नाहीये. पण जर स्त्रीच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिला समजून उभं राहण्यास मदत करणारं एखादं पुस्तक असेल तर. नमस्कार मैत्रिणींनो, शब्दसखीमध्ये तुमचं स्वागत आहे. शब्दसखी कारण वाचायला खूप आवडतं आणि शब्द खरंच संगत करतात, रेंगाळतात, भारावून टाकतात आणि जगण्याचं बळ पुन्हा पुन्हा एकवटून देतात. नुकतंच मी विद्या पौ जगताप यांचं बाय ग हे पुस्तक वाचलं आणि एक रसिक वाचक म्हणून मला हे पुस्तक खूप आवडलं. मला असं वाटलं की हे पुस्तक प्रत्येक स्त्रीने एकदा तरी वाचलंच पाहिजे. त्याचं पहिलं कारण म्हणजे एखाद्या स्त्रीच्या आयुष्याबद्दल किंवा प्रवासाबद्दल बरंच लिहिलं गेलंय, पण हे पुस्तक स्त्रियांच्या समूहाबद्दल बोलतं. बाई असण्याचा समान धागा आजीपासून पणतीपर्यंत येता येता किती बदलला, किती तसाच राहिला याचं रंजक आणि डोळ्यात जळजळीत अंजन घालणारं वर्णन लेखिकेने या पुस्तकामध्ये केलंय. पूर्ण पुस्तकभर आपल्याला फक्त एकच नायिका सापडत नाही, तर बाईच्या आयुष्यातील वयाचा प्रत्येक टप्पा, त्या वयातील अडचणी, आव्हाने, गरजा हाच या पुस्तकाचा गाभा वाटतो. आणि दुसरं म्हणजे बाईच्या भोवती असलेला नात्यांचा फेर थोडा वेळ बाजूला सरकावून हे पुस्तक प्रत्येक स्त्रीच्या कानात ती सर्वात आधी एक व्यक्ती असल्याचं सत्य ठामपणे सांगतं. या पुस्तकातील काही ओळी खूपच प्रभावी आहेत. जसं की आपली कर्तव्य ही कोणाचाही अधिकार नसता, किंवा आणखी एका ठिकाणी लेखिका लिहिते की दुसऱ्याने काय वागावं, काय विचार करावा, काय बोलावं यावर आपलं नियंत्रण नसतं, पण त्यांच्या चुकीमुळे आपण आपलं किती नुकसान करून घ्यायचं हे आपण ठरवायचं असतं. ही वाक्य ना आपल्याला स्वतःलाच तपासायला, अंतर्मुख व्हायला भाग पाडतात. आणि जर एक स्त्री म्हणून आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर आपला तोल डळमळीत होत असेल, किंवा मी बरोबर आहे का मी चूक आहे असं काहीसं मनाचं द्वंद्व होत असेल, तर या ओळी, अशी पुस्तकं नक्कीच आधार देतात. त्यामुळे खरंच किमान एकदा तरी हे पुस्तक प्रत्येक बाईने वाचावं असं मला वाटतं. तुम्हीही हे पुस्तक एकदा वाचा आणि तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया असंच काही भावल्यावर आणि सापडल्यावर. पण तोपर्यंत सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं. धन्यवाद.